आज ज्या साठीच्या पुढच्या आहेत त्या काळात आपले बालपणात लग्न व्हायचे, मुलीचंही वय नसायचं, मुलाचंही वय नसायचं, लग्न बालपणी व्हायचं, पण प्रपंच रहाटी 28 वर्षाच्या पुढे सुरू व्हायची. जुनी 11वी पास होऊन सुद्धा आम्हाला हे कळत नव्हतं त्यावेळेस त्या वयात लग्न का करतात. आत्ता वर्तमान परिस्थितीत 5वी 6वीच्या पोरींना सगळं कळतं म्हणे. सगळं याच्यामध्ये तुम्ही सगळं समजून घ्या. वय आहे 9 वर्षाचं, 10 वर्षाचं, 11 वर्षाचं, पण लेकरांची बुद्धी या मोबाईलमुळे झाली 27 वर्षाची. काय होईल, काय दिवस उगवेल, पोरांच्या डोक्यांचं काय होईल, विचारांचं काय होईल, हृदयाचं काय होईल. पाहतोय आपण जिकडे तिकडे दुर्घटना ऐकायला येत आहेत. कुणाच्याही सोबत पळून जाणे, काही करणे, हे का घडायला लागलं. एक नाही, दोन नाही, हजारो दाखले. पूर्वी वाईट वाटायचं, आता लोकांना वाईटही वाटत नाही. सवय झाली, अभ्यास झाला. का घडलंय असं, या लेकरांना सांगायलाच कोणी तयार नाही. ते दिल म्हणजे खेळणं समजायला लागले. त्यांना समजावा ना. ज्याला मराठीत हृदय म्हणतात त्याला हिंदीमध्ये इन्स्पेक्शन ज्यावेळेस व्हायचे तर शिक्षक सांगून द्यायचे आम्हाला, इन्स्पेक्शन आहे रे सोमवारी. शनिवारी सांगून द्यायचे. साहेबांनी जर प्रश्न विचारला, साहेब म्हणायचे त्यांना, उत्तर नाही आलं तरी चालेल, वर बोट करा ना. सगळ्यांनी खाली बोट राहू द्यायचं नाही. म्हणजे त्यांना काय वाटलं पाहिजे, सर्व हुशारशेत. अरे तो साहेबचे, त्याला माहिती नाही, या निस्ता बोट वर करेल, या शिकाडेल बांधलेचे. त्याला काही कळत नाही का, सगळं कळतं त्याला. आता घराघरामध्ये जर पाहिलं तुम्ही, सासूर वाशिन बाया, दिवाळी जवळ आली, दसरा झाला, मग लहान लहान पोरं असतात ना, त्या पोरांना सांगतात, आपल्याला मामाच्या गावी जायचंय, आपल्याला मामाच्या गावी जायचंय, आपल्याला मामाच्या घरी जायचंय. रोज रोज त्याच्या कानावर टाकायचं, दसरा वाताच. आणि त्या पोराला लगेच सांगून द्यायचं हळूच, आजीला सांग आम्हाला मामाच्या गावी जायचंय. ते एवढंसं पोरगं येतं, आजी आम्ही मामाच्या गावी जाणार आहेत. आजी सासूची, ती काही येडीच आहे का. आता माझ्या सुनीने माझ्या नातवाला शिकवून दिलं. आणि मी कीर्तनात जायच्या अगोदर लगेच त्याला सांगितलं, बाबा कीर्तनाला चालले जाते, बाबांना सांग. आला नातू आणि मला सांगायला लागला, बाबा आम्ही मामाच्या गावी जाणार आहोत राखीला. म्हणतो हो म्हणा, बापरे का बशी काढेल बांधर, तुला जायचंय का मम्मीला जायचंय, कोण जाणार आहे. आणि मला सांगे, तुला कोणी सांगितलं. म्हणे आईने सांगितलं. याला म्हणतात सासुरवास. प्रत्यक्षात जे बोलता येत नाही ते लेकरांकरवी बोलून घ्यायचं. आणि ह्या ज्या स्टेप आहेत, आता ते इन्स्पेक्शनला येणार आहेत. सोमवारी सगळे शाळेमध्ये जायचो. एका शाळेमध्ये साहेबांनी विचारलं त्या शिक्षकांना, म्हणे सर यांना इंग्लिशमधलं विचारू का. नका हो दादा, इंग्लिश कधी या कथा इंग्लिशला नका विचारा म्हणे मग मराठीचं विचारू का यांना. नाही हो, मराठी बी यांची वाकाडून दिली, पाकाडून दिली, कंडाडून दिली, कधी कधीचे म्हणे ते बी विचारू नका. मग म्हणे हे विचारू नका. हिंदीत नाही नाही नाही, हिंदी यासले यांनीच तर कडाकड जांबायात येतं, यासले समजावणी खिचडी काही लेतं नाटे गोराला लागतातच म्हणे. हिंदी बिंदी काही विचारू नका. अहो म्हणे मग गणितातलं विचारू का. गणितनं तर तसं अवघड आहे म्हणे सुद्धा उसकाड वासकाडच्या तर याच नका तर जाईल, कारण मीच देखी दुखी आटलून घ्यायची म्हणे. नाही पण गणितातलं पाढे विचारू का. हो पाढ्यांचं विचारा म्हणे. मग मी यांना 21 ते 30. नाही अरे बा, 21 आणि 11 यानं तर नावच काढणं का. 11 बी नाही. 10च्या आत तुम्हाला काय विचारायचंय ते विचारा. ते म्हणे 10च्या आत म्हणजे 10 वाजन आत. विचारलं त्यांनी. सगळा वर्ग भरलेला.
एका पोराला विचारलं, करे नवाबाचं किती? सर्वांना बोटी उभं रे. नवाबाचं किती? ते पोरग उभं राहिलं म्हणजे 105. 105. एका पोरीला विचारलं, हे बरे नवाबाचं किती? म्हणे 108. कल्याण कटाक शिजटी जायची तटी. दुसऱ्या पोराला विचारलं, नवाबाचा रे? म्हणे 85. तिचा आला संताप. जवळ बसलेलं, नवाबाचा किती रे? हा, संताप आलेला होता. त्या पोराने घाबरत घाबरत सांगितलं, म्हणे 50. 50. आता हा पेन घे, हे 50 रुपये घे, जवळपास आहे. 5 जरी नसना पण जवळपास आहे. हे 50 रुपये घे, चालेल, प्रगती होईल. ते पोरगं गेलं घरी आणि त्याच्या बापाला सांगायला लागलं, म्हणे पप्पा मी पहिला उनू म्हणे, मी 1ला5 जाऊ म्हणे पुरी शाळा. मग मी पहिला उनू, मला बक्षीस भेटलं. अहो पेन भेटणार नाही, 50 रुपये भेटणार. तो बाप विचार करे, म्हणे आयदा 5 पिढ्याच महिना आपला घरमा कोणीच पहिला येईल नाही. आणि हाय रेकॉर्ड ब्रेक करणं म्हणजे साधं काम नाही. पहिला परीक्षा होती. हो म्हणे परीक्षा होती. पेपर तोंडी पेपर होता म्हणे, तोंडी परीक्षा होती. अरे वा, पोराने पहिला आला हे सांगितल्याबरोबर त्याची आई किचन मधून आली. आपला घराना नका सांगा 5 पिढ्यात पहिला येईल नाही, तो मामा स्वर पडेल. आता बायांना तर संधीच पाहिजे. अरे मामावर का पडेलो आहे ना, पण प्रश्न काय विचारा होता रे. म्हणे ते साहेब आले होते आमच्या शाळेत, त्यांनी विचारलं नवाबाचा किती? म्हणे मग तू काय सांगितलं? म्हणे 50. तेच म्हण रे, तू आपली भाऊ बनकी पुढे बी जाणार नाही आणि कोणले जाऊ बी देणार नाही. आणि तू कसं काय झेंडा लावू ना बा? आई मला करू वाटे नाही. विठ्ठल आवाज द्या ना. संतापाला म्हणे नवाबाचा किती? म्हणे 50 सांगितले. आणि बक्षीस किती दिलं? म्हणे त्यांनी 50 रुपये दिले. म्हणे हो बैल नवाबाचा 500 सांगताना तो 500 देता. तुला एवढी बी अक्कल नाही का पैसा देणार होता 50 सांगितलं ना. संताप आला, चल म्हणे शाळेत. आता ते इन्स्पेक्शन वाले ते त्यासनं तोडी पाणी करी पै घ्या. त्या शाळेला कुलूप लावून ते सर निघायला लागले. तुम्ही म्हणतात मला यांसाठी पुढे बसाडा का बा? तसं नाही बरं. हा, आणि गेले शाळेत. म्हणे नमस्कार. म्हणे या 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 या. दुसऱ्या शिक्षकांना ते शिक्षक सांगायला लागले, आपल्या शाळेतल्या हुशार पाल्याचे पालक आले. तो भाऊ सांगे आठे बापना बी अभ्यास नाही, पोऱ्यांना बी अभ्यास नाही. म्हणे अहो दादा सोपं सोपं बोलावं म्हणे, या पाल्या आणि बिल्ल्या मला काही समजत नाही म्हणे. त्याला वाटलं म्हशीच नाही पाल्या. छोटे मियाँ से तो बड़े मियाँ. कोणाचा अभ्यास नाही. बेगम की शादी में अब्दुल्ला दीवाना. म्हणे हे काय म्हणताय तुम्ही? हे माझ्या पोराला प्रश्न काय विचारला, हे उत्तर काय देतोय आणि याला बक्षीस काय दिलेलं आहे? म्हणे अहो हुशार पोरग आहे तुमचं. नाही हुशार तशीच, त्याबद्दल वाद नाही, पण आम्ही असा रीतसर हुशार नाही जेत, आम्ही दुसरी बाजू काल हुशारचे. याला काय विचारलं तुम्ही? म्हणे विचारा ना तुम्ही. म्हणे खरं काय प्रश्न होता? म्हणे नवाबाचं किती? म्हणे किती? म्हणे 50. का हो सर काय सांगतोय? नवाबाचं 50. म्हणे अहो दादा तुम्ही काय त्रास देवान धंदा धरली ना, त्या हाट लंगुनात तुम्ही. अहो तुम्हाला नवाबाचा 50 म्हणा ना. ती तथा पटेल पोर 120 सांग राहिली. 3 बापना जीव कथा होई. ती कवय ही आती 45 कडे. हा इकडे पोरगाय नवाबाचा 85 म्हणतोय. तब्येत आहे का त्याने बी?
आणि तुम्ही खुशाल तुमच्या पोराने 50 सांगितलंय. अरे आत्ताची पोरग 5वीत आहे, 5 वरीस मग 5 इकडे काय आणि तिकडे काय, काही एवढं होणार नाही का फरक? 10वी पर्यंत 45 होतील. मग तसं आपण भक्तांनी काय ठरवलंय होईल, करेल पांडुरंग कृपा, नाही करणार. अब ना बने तो कभी ना बनेगी, त्याशी असावा अभ्यास. काय चित्त भल तिकडे जायला लागलं, काय घडला तसा भूकंप? कारण ज्या ज्या वेळेस गैरसमजांचा समुच्चय आत तयार होतो की नाही हरिपाठ केला तरी चालतं, एत वडील जे जे करीते तया नाम धर्म ठेवते. का आपला हरिपाठ नाही झाला, झाल्या हो आज नाही जाय, काल दिन कटाकतो, एवढं तेवढं. आपण आज कोणता बिगडी राहिलो, बिघडलो, सुरुवात झाली. आपलं काकडा भजन नाही, आपल्या वेळेवर हरिपाठ नाही, गीताध्ययन नाही, ज्ञानेश्वरीच्या ओव्यांकडे पाहणं नाही. आणि एवढं सगळं काही नसताना ज्ञानोबा सांगतायत, मजची माझी असता जेणे मी दुरावे पंडू सुता, ते पुण्य ऐसे म्हणता जेब न तुटे काही. स्वतःला हरिभक्त म्हणायचं, स्वतःला हरिदास म्हणायचं. चित्त कोणत्या बाजूला, काय चाललेलं आहे, काय पराक्रम घडतोय? जिकडे पाहावं तिकडे, जिकडे पाहावं तिकडे मोबाईलचं थैमान. कीर्तनामध्ये झोपा लागतात तर 2-2 वाजेपर्यंत मोबाईल पाहतात. कुठे चालला अभ्यास? काय पाहताय असं मोबाईल मध्ये रात्री 11 नंतर? विचारा ना मनाला. मी नुसतं वारकऱ्यांना नाही म्हणत, सगळ्यांना विचारतोय. मोबाईलने, नेटने, या इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, यूट्यूब या सगळ्या सोयींनी, फेसबुकने जगभरचं ज्ञान आमच्या खिशात आणलं. फायदा झाला, पण सगळ्यात मोठं नुकसान जे स्वतःला हुशार आणि सुशिक्षित समजतायत असे माणसं आणि बाया सुद्धा. आता 4 दिवसापूर्वी विपुल दादा एका पाळण्यामध्ये जेमतेम 1 वर्षाचं पोरग आणि त्या पोराच्या अंगावर मोबाईल चालू. सुशिक्षित मॅडम. आणि काय म्हणतायत मॅडम? त्यांना बोललो मी, हे काय? नाही म्हणे महाराज, जर ते मोबाईल नाही दिला तो स्वयंपाकच करू देत नाही. मग तुला स्वयंपाकीन व्हायचंय का? हा मेला तरी चालेल का? याच्या अगोदर मोबाईल नव्हते, मग त्यांच्या आया काय करत होत्या? एकच करत होत्या, पोरग सासूच्या ताब्यात द्यायच्या. तेव्हा सासू घरात लागायची, आता सासू फोटोत लागते. घरात सहन होत नाही. सासरा पाहिजे घरात, पण तो फोटोत पाहिजे. तो घरी म्हणजे बोलायला नको. अरे सासरा घरात असला, पोरग त्याच्या जवळ असेल ना, थोडंसं इकडे सारखं विपुल दादा तुम्ही रोज स्टेटस पाहतात ना आमचे. माझा नातू पहिलीतच आहे ललित महाराज. जर आले तिकडे तर माझ्या नातवाला एक दगड मारा तुम्ही, छोटा एवढा. तो अंगाला लागू देतो का पहा. का? त्याला काठी फिरवायचं ट्रेनिंग मी देतोय. नुसतं ऐकालच का तुम्ही की जीवा महालेने सय्यद बंडाचा हात तोडला होता? या नुसत्या गप्पा सांगाल का या पोरांना तुम्ही? काय ऍक्शन होती? सय्यद बंडा ऍक्शन घेण्यासाठी आलेला होता. तो काही कव्वाले ऐकायला आलेला नव्हता महाराष्ट्रात. त्याची विजेची चपळाई 12 हात उंचीवरून घेतली जाणारी उडी माहितीये इथे बसलेल्यांना. सय्यद बंडा नावाचं वादळ दक्षिणेत इतकं थैमान घालतंय, त्याला आवरण्यासाठी आपल्याला कुणीतरी पाहिजे. या सय्यद बंडाचा हात तोडायच्या किती वर्ष अगोदर शिवबा सावध झाले होते माहितीये का? माहितीये कोणाला? किती वर्ष अगोदर? नाही, नुसत्या घोषणा देऊन छत्रपती कळत नाहीत. डीप मध्ये घुसा ना. आपले आहेत ते, जे जे ग्रेड झाले ते आपले. मी आता कलाम साहेबांचं नाव घेतलं होतं, आपलेत. मिसाईल मॅन बोललो पोरग. आणि हे मिसाईल मॅन होणार आहेत भर तरुण अवस्थेमध्ये. अब्दुल कलाम विद्यार्थी दशेत असताना
इंदिरा गांधींनी सांगितलं होतं. मी कोणत्या पक्षाचं नाही बरं, अगोदरच सांगतो. हे सगळे पक्ष एका पोतडीत भरून अरबी समुद्रात बुडवून जरी आले मला सुतक नाही. माझा एकच पक्ष आहे, विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एकदान शूरनाथा. जे ग्रेट झाले ते आपले, त्यांना धर्म पंथ या बंधनात अडकवू नका. जेही ग्रेट झाले, ज्या दिवशी कलाम साहेब संपले, मेले, पैगंबरवासी झाले, भारतभरचा एकही हिंदू असा नव्हता की त्याला वाईट वाटलं नाही. इस्लामिकांना वाटलं असेल वाईट, ते इस्लामिक होते, पण एकही हिंदू असा नव्हता की कलाम साहेब वारले आणि त्याला फेल वाटलं नाही. हळहळ वाटली की या माणसाने आपली प्रगती कुठपर्यंत नेली. ज्या वेळेस जयप्रकाश नारायणजी JP आणि इंदिरा गांधी या दोघांनी त्यांचं कौतुक केलं होतं, त्यावेळेसच त्या बोलल्या होत्या हा भविष्यातला मिसाईल मॅन असेल. का आमचं कौतुक असं होत नाही? आम्ही ते मार्गस्थ होत नाही ना, कारण आमचं चित्त विखुरलेलं आहे. अहो, इकडे साक्री तालुक्यामध्ये सामोड्याला भिल्लाचं पोरग कलेक्टर होतं, राजेंद्र भारुड साहेब. आई आणि मावशी दारू विकते, दारू पिणाऱ्यांचं चाकणं खाऊन पोरग कलेक्टर होतंय. काय मन आणि बुद्धीची साथ असेल, काय अभ्यास असेल. आणि आमच्या बाबतीत असं का घडतं? आमच्या पोरांना सर्व प्रकारचे चांगले आहार देऊन यासले 10वी पास कराले अर्धी भाऊबंदकी शाळमा शिलगिरायनी काहीच लाजा वाटते नाहीत का? आता आमच्याकडे तर अशी गर्दी जाताना दिसली, मी एकाला विचारलं, म्हणतो करकत चालणार. त्याने काय सांगितलं मला, आमना बावड्यान 10व आहे ना म्हणे. तोपर्यंत दुसरा म्हणतो 10व नाही रे, तो 10वी आहे ना म्हणे. आपण का 10वाला चाललोत का म्हणे त्याला. ही जर परिस्थिती असेल, ज्येष्ठांचं तरी चित्त ठिकाणावर आहे का? एवढंस पोरग 1 वर्षाचं, त्याच्याजवळ मोबाईल काय आमचा शत्रू आहे का? एक लक्षात घ्या, मोबाईलने या पोरांचं बालपण आपल्यापासून हिरवून घेतलंय. घरात पोरं कोणाशी बोलत नाहीत, कोणी पाहुणे आले त्यांच्याशी बोलत नाही. आता तुमच्याकडे मी आलो, सगळे लहान लहान पोरं माझ्याशी बोलत होते. सगळ्यांनी माझ्याशी बोलून सुद्धा ती एक दीदी होती लहान, तिने मला 3चा विचार, केव्हा आले केव्हा आले. मोठ्यांची परंपरा आहे विचारायची, केव्हा आले, कुठून आले, म्हणून लहान विचारतायत. बाकीच्या आले का मेले कोणीच कथा विचारायला तयार नाही. का घडतं असं? लेकरांना सांभाळा, मला हेच सांगायचंय. सगळ्यात मोठं नुकसान सांगतो तुम्हाला, हे मोबाईलमुळे. ज्यांचं वय आज 60च्या पुढचं आहे, बाया माणसांचं, आज जे 60च्या पुढचे आहेत, त्या काळात आपल्या बालपणात लग्न व्हायचे. मुलीचंही वय नसायचं, मुलाचंही वय नसायचं, लग्न बालपणी व्हायचं. पण प्रपंच रहाटी 28 वर्षाच्या पुढे सुरू व्हायची. जुनी 11वी पास होऊन सुद्धा आम्हाला हे कळत नव्हतं त्यावेळेस त्या वयात लग्न का करतात. आता वर्तमान परिस्थितीत 5वी 6वीच्या पोरांना पोरींना सगळं कळतं म्हणे. सगळं याच्यामध्ये तुम्ही सगळं समजून घ्या. वय आहे 9 वर्षाचं, 10 वर्षाचं, 11 वर्षाचं, पण लेकरांची बुद्धी या मोबाईलमुळे झाली 27 वर्षाची. काय होईल? काय दिवस उगवेल? पोरांच्या डोक्यांचं काय होईल? विचारांचं काय होईल? हृदयाचं काय होईल? पाहतोय आपण जिकडे तिकडे दुर्घटना ऐकायला येत आहेत. कुणाच्याही सोबत पळून जाणे, काही करणे, हे का घडायला लागलं? 1 नाही 2 नाही, हजारो दाखले. पूर्वी वाईट वाटायचं, आता लोकांना वाईटही वाटत नाही. सवय झाली, अभ्यास झाला. का घडलंय असं?
या लेकरांना सांगायलाच कोणी तयार नाही. ते दिल म्हणजे खेळणं समजायला लागले. त्यांना समजावा ना, ज्याला मराठीत हृदय म्हणतात त्याला हिंदीमध्ये दिल म्हणतात. जिथे हृदयस्थ पांडुरंग म्हणतात, हृदया माझी मी असता रामू, ज्ञानेश्वरीमध्ये वापरलेला शब्द तो हिंदी काव्यामध्ये जर तुम्ही पाहत असाल की मेरे दिल में बैठा दिलवर, देवाच्या बाबतीत म्हटलेलं आहे. चला कोणी प्रिय असेल त्याला दिलवर म्हणा, पण हे तर एक समजवून द्या. जो गैरसमज झालाय लेकरांचा, यांना जर वाचवायचं असेल तर त्यांना अगोदरच सांगा, दिल देना है तो दे दो किसी एक और नेक को. दिल देना है तो दे दो किसी एक और नेक को. दिल कोई प्रसाद नहीं, बांटा जाए हर एक को. मूर्खासारखं नुसतं प्रेमाचं नाव द्यायचं, कुणाच्याही नादी कुणी लागायचं. मैं तेरे लिए चांद लेके आऊंगा, जोडा खावाना दांगडा आहेत बडवासना. लेकराची काय हालचाल चालली बापाच्या लक्षात नाही येत. बापाचंच चित्त ठिकाणावर नाही ना. पोरीची हालचाल काय आईला कळणार नाही. आई आहे ना, एक एक हालचाल आईला कळते. क्रांती आणि दुर्घटना सहज नाही घडत. चित्त, मन आणि बुद्धी यांचा एकमेकांची जिथे ताळमेळ संपतो त्या ठिकाणीच दुर्घटना संभवते. विठ्ठल विठाला नुसतं ऐकू नका. पूर्वीचा जो काळ होता ना तो फार सुवर्ण काळ होता, आणि आताचा जो आहे ना हा वैज्ञानिक काळ आहे. पूर्वी पोरांना सांगितलं जायचं, बापाला सांभाळशील का रे तू. आता बापाला विचारलं जातं, पोरग सांभाळलं जाईल का तुझ्याकडनं. पूर्वी पोरी बापाची चिंता करायच्या, आता बापालाच पोरींची चिंता करावी लागते. जे वादळ चाललेलं, या वादळातून आम्हाला प्रवास करायचा आहे, आणि ही स्थिती निर्माण झाली. केली कोणी? आपण. चूक आपण केली तरी बोललं कोणाला जातं? आपल्या बापाला, आपल्या आईला. सालाबादाप्रमाणे चालणारा आपला सप्ताह. थोडा आवाज द्या दादा, नवीन मागणार नाही. दुसऱ्या दिवसाची सेवा माझ्या हॉटेलला सुपूर्द करण्यात आलेली. सकल ग्रामस्थ, भजनी मंडळ सगळ्यांच्या वती आणि संमतीने ही सेवा मला देण्यात आली. सेवेचं आमंत्रण सगळ्यांच्या वतीने विपुलजी नंदाने आणि त्यांचे सहकारी या सगळ्यांनी ही सेवा मला दिली. आता दिली, पत्रिका पण दिली, पण मला दिसणार नाही. हे मी सांगायची काही गरज नाही ना, सेवा कोणाकडून आहे नंतर सांगतात ना कार्यकर्ते. हा, मागच्या वर्षी पण बोलवलं होतं. बऱ्याच सप्त्यांमध्ये मला एकच वर्ष बोलवतात. दुसऱ्यांदा ते गाव मला दिसत नाही सहसा. पण तुम्ही मागच्या वेळेसच प्रचंड प्रेम दिलेलं होतं. याही वेळेस मागच्या वेळेस प्रमाणेच सुरुवात माधव महाराजांच्या घरी जाऊनच झाली होती. याही वेळेस झाली. सर्वप्रथम तुमचे पप्पा दिवंगत झाले, त्यांना आणि गावातले जेही दिवंगत झालेले असतील त्या सगळ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. कीर्तनासाठी हजर असणारे आमचे हरिभक्तपरायण, मला नाव तर कोणाचेच माहिती नाही, सर्व आमचे वारकरी बांधव. आता मग यांचंही नाव घेतलं, तुम्ही म्हणाली यांचं घेतलं. आता हे नेहमी भेटतात ना, त्यामुळे त्यांची नावं माहिती आहेत. आपली मला वाटतं मागच्या वर्षी इथे भेट झाली होती का, पण त्याही वेळेस आपली बैठक नाही झाली. एकमेकांना नाव विचारले नाहीत, काही नाहीत. मी तुम्हाला तुमचं नाव विचारलं नाही, तुमचं लग्न झालं आहे का हे विचारलं नाही, मुलं कितवीत जातात ते मला माहिती नाही. म्हणजे फक्त तोंड ओळख आपल्या, आणि त्यामुळे परिचय वाढला नाही.
पण सर्व वारकरी बांधव, गावातील भजनी मंडळ, पंचक्रोशीतून आलेला साधू समाज, आमचे पखवाजी महाराज, आमचे माधवजी महाराज, उपस्थित सर्व वारकरी, श्रोता समाज, स्त्रिया पुरुष आबाल वृद्ध, ज्यांच्याकडे मागच्या वर्षाप्रमाणे याही वर्षी आमचं जेवण झालं. विपुल दादांचे पप्पा, मला तुमचं नाव नाही आठवत, पण ओंकारांना मागच्या वर्षाप्रमाणे सगळ्या परिवाराने प्रचंड वेळ दिला आणि आनंद निर्माण होतो. ज्या घरामध्ये भरपूर माणसं असतात तर मजा येते. 18-19 लोक एकदम भेटतायत, सगळे बसतायत, लहान लहान पोरं इकडून तिकडे तिकडून इकडे, म्हणजे न्यारी जत्रा माझा आव्हान कामच राहत नाही. आज माझ्या घरी तशीच जत्रा होती. दोघं मुलीन, दोघं जावईन, सून आणि त्यांची आईन, वडील, मुलगा, मी, रायल सायल, आणखी 2-4 शेजारी घ्या. तर मला आई सुधरेनी, मी मना गरम आहे का कोणा गरम आहे बा. खूप मजा, खूप आनंद. आता मागे एका कीर्तनाला गेलो होतो आम्ही. हिंगोली जिल्ह्यात 54 लोकांचं कुटुंब होतं. मोई नावाचं गाव इथे आळंदी आणि देहूच्या मध्ये. तिथे त्या गवारींकडे गेलो होतो. 48 लोक एका घरात. तर माझं मग डोकं दुखायला लागलं विचार करून की जी बाई भाकरी टाकत होई ती भाकरी टाकतच भूक जिराई जात होई बा. खाई काय एवढ्या लोकांच्या भाकरी करायच्या, एवढ्या लोकांची भाजी करायची, इतक्या लोकांचे कपडे धुवायचे. साबू घेतला आणतो होती या लोक. मनातल्या मनात विचार यायचा. वास्तविक काही विचार करायची गरज नव्हती. त्यात नियमन करतच त्या. मग रामभाऊ म्हणाले, मग तुम्ही एक काम करा ना म्हणे, त्यासले विचारीच लिहा ना म्हणे कस काय चालत. मग तर त्यासनं नियमन चाल राय ना, आपण करायला जा सुतकाही दुसराच किडा पडी जाते आणि त्या साबूस ना पाहिजे वाटा पडी जायसाठी. विठ्ठल विठ्ठल सगळ्यांचं नाव सांगितलं. साऊंड शो चांगले, एकदम सुपर. थोडा आवाज देता का? हो, ललित महाराजांचं मुद्दाम नाव नाही सांगितलं होतं. तुमचे कसे सेवा. अरे मग हे तर वाचता वाचताही म्हटलं फिरवायचे. एकदा कायद्याला भेट झाली होती आपली. एकदम सुपर हँडलिंग आहे त्यांची. आता या अभंगाकडे. अभंग भूपाळी या प्रकरणातलं आहे. पांडुरंगाकडे साकडं घालण्यासाठी किंवा पांडुरंगाला आळवण्यासाठी काकड्याचे जेवढेही अभंग आहे, मुलीने बापाकडे मागणं करावं, सुनेने सासऱ्याकडे मागणं करावं. जावयाने सासऱ्याकडे नाही बोललो बरं मी. नाही, जावई मागताना अधिकारच दाखवतो, मला पाहिजेच. सुनेचं तसं नाही. ती मुलगी बनून आली, मग हा जीव भक्त बनून इथे आला पांडुरंगाच्या समोर. आणि भूपाळीमध्ये एकच म्हटलंय, काकड्याच्या प्रत्येक अभंगाचा जर तुम्ही विचार केला, काकड्याची जी नियमावली आहे. आता बऱ्याच लोकांना काकडा म्हणजे काय झालं, कुत्रे का? बर, नाही नाही नाही, बसूनच तुम्ही कोणा मागे पैसे. आणि उतार वयात आपण काय करायचं माहिती आहे का, आपले वय सारखे आपण बसून ऑर्डर करायची. हा, कारण आता आपल्याला परवडणार नाही. आणि राहिला प्रश्न, ते कुत्रा आलं होतं ना, त्याला मी चांगलं ओळखतो. मागच्या जन्मात ज्यावेळेस माणूस होता ना, तमाशे पाहत फिरायचा. आणि आधी कुत्र उई घ्या ना, ते कीर्तन ऐका नावची राहिली. त्याला फायदा जिस्म का मौसम से उठा लो,
जसा मोसम येईल ना तसा शरीराद्वारे फायदा उचलून घ्या. कुस्त्यांच्या फडात जाऊन पोहोचले का मग आवेशातून कुस्ती पाहायला बसता. तिथे मांड्या वळून बसू नका. ते काही कीर्तन नाही विठ्ठल विठ्ठल. तिथे कधी लोटालोटी होईल कवय उपटा उपटी होई जाईल. तिथे हनुमान बैठक कसं पळता येईल. आवेशजन्य विचार तिथला कुस्तीच्या फडातला. कीर्तनामध्ये आले का निवांत बसा. इथे केवढी मौज आहे महाराज. खुर्च्यांवर एकदम सोपं. मला असं वाटत नव्हतं मी मिरी खुर्चीवर बटीसन. उलट आता यांना पश्चाताप होत असेल की आपली बी एक खुर्ची ती तिथं बरोबर देवा. पण आनंद आहे, मजा वाटली. इथे उतार आहे, पावसाळ्याचे दिवस आहेत आणि परिवर्तन होतंय ना जगामध्ये सगळं. मग आपण का परिवर्तन करू नये. आता नाशिकला जे कीर्तन झालं होतं आमचं एका नाट्यगृहामध्ये सगळ्या खुर्च्या. बीडला यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये सगळ्या खुर्च्या. आणि खुर्च्यांमध्ये एक फायदा आहे ना, मांडीवाळ मांडीवाळ हे बोलायचं ताणच राहत. कुणाला मांडीवाळ सांगू मी. मांडीवाळायचं कामच नाही. नो टेन्शन. फक्त एकच करा अटेन्शन राहा. ज्याही वेळेस मी म्हणेल विठाला हा उपलक्षणात्मक अभंग आहे. लक्षण आणि उपलक्षण हे प्रत्यक्षात आचरणावरून कळतं. आता पूर्वीचा जर थोडा काळ आठवाल, ज्येष्ठ म्हणजे ज्यांचं वय 60च्या पुढचं आहे आणि ज्या बायांचंही वय 60च्या पुढचं आहे. पूर्वी असा काळ होता आपल्याकडे या उत्तर महाराष्ट्रात. मला मराठवाड्याचं माहिती नाही तिकडचं, पण इथलं उत्तर महाराष्ट्रातलं त्यातल्या त्यात खानदेशातलं इत्यंभूत माहिती आहे. एखाद्याकडे जर पाहुणे आलेले असले खेड्यामध्ये मग त्या पाहुण्यांना काहीतरी पाहुणचार केला जायचा. पाहुण्यांची जेवणं झाली की गल्लीतली एखादी बाई ज्यांच्या घरी पाहुणे आलेले होते तिथल्या त्या मालकीनबाईकडे यायचे आणि गल्लीतूनच सांगायचे, ओ बहीण आम्हाला थोडा वरण भात दे बरं. लाज वाटत नव्हती. नातवंडांसाठी मागायचे. आमले दे. आमले म्हणजे कोणले. आम्हाला जरी म्हटली पण आम्हाला नाही, ते कोणाला पाहिजे, नातवंडांना. पण स्वतःवर घेऊन बोलणे याला उपलक्षण म्हणतात. नाव कोणाचं जातं, आपल्या बापाचं. पोरगी जर चांगली नांदली सासरी तर नाव कोणाचं निघतं, बापाचं. आईचे संस्कार सगळं काही. मग इथे जर चूक होत असेल आणि आपल्या मेन टार्गेट पासून आपण बाजूला जात असू तर जगद्गुरूंनी तुमचं आपलं सगळं हे उपलक्षण स्वतःवर घेतलं आणि सांगायला लागले की पहा, हे जे आम्हाला तू सासूरवासी केलं, हे अहंकार, मन, बुद्धी, चित्त सगळे एकमेकांचे विरोधक यांच्या जाचात फसून काय मिळालं, मला का सासूरवासी केलं. कागा केविलवाणी कागा सासूरवासी केले भगवंत. कागा सासूरवासी मज केले भगवंत. मोकळा कागा सासूरवासी मज केले भगवंत. कागा सासूरवासी मज केले भगवंत. कपुलिया सत्ता स्वाधीनता नाही. अपुलिया अपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही. कागा सासूरवासी मग केले भगवंत. कागा सासूरवासी मग केले भगवंत.
सासुरवाशीमच केले भगवंत, ते कागा केविलवाना केलो दिनाचा दिन. आणि इथे म्हटलंय कागा सासुरवाशीमच केले भगवंत, आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही. मला माझ्या सत्तेने सगळं काही करता यावं. प्रत्येक सासुरवाशिणीचं म्हणणं आहे घरात माझी सत्ता चालावी, मी जे म्हणतो तसं व्हावं. आणि सध्या काळ चांगला आहे, अनुकूल आहे. सासवा पडल्या जुन्या, सुना आल्या नवीन. या विज्ञान युगातल्या सासूने ना मोबाईल पाहिला, ना टी व्ही पाहिला, ना काही टेप रेकॉर्डर पाहिलं. जुन्या काळातले, जुन्या काळात आनंद होता, खूप मजा यायची. सासुरवाशी नव्हते लोक, माणसं सुद्धा. आता माणसंही सासुरवाशी झाले. आता आम्हाला पंढरपूर जायचं होतं, तर एका जोडीदाराला सांगितलं, म्हटलं चालतो का, चालायचं का आपण. तो मला काय सांगायला लागला, मी घरी विचारी आहेस पण. अरे म्हणतो तुने माय मरी जायचे, बाप मरी जायचे, आणि तू कोणला विचारायला जाईल ना. नाही नाही, मी चालू चालू घरी विचारी आहेस, येऊ नको. इथला सासुरवाच्या नाही चालव आपला बरोबर. आमची बरोबरी नको करू दादा तू का म्हणे आम्ही उदास मोकळे, आमच्या नादी लागू नका. आणि जगद्गुरूंनी प्रत्येकाला सांगितलं तुम्ही सासुरवाशी आहात का. आता तो घरी विचारायला गेला. आम्ही त्याच्या घरी गेलो आणि 10च मिनिटाच्या अंतराने त्याची बायको आणि तो दोघं आले. आता आल्या ती बाई नमस्कार करायला लागली, जय हरी जय हरी जय हरी. म्हटलं बसा. काय तर ती बाई सांगायला लागली, मी याचले तुमना बरोबर धाडस, मी तुमना अंगेलाही दिसू. म्हणतो नाही हो बहीण, इथली मुद्दानी जिन्नस नको धाडू. हाय तूच गुंडायचं पेटी माठी दे. हाय कतली जाऊ मी येड चित्र. आणि ती बाई त्याला म्हणजे असं जसं आपण मुलांना शिकवतो ना, आबाल चोडी कथा जायच्यात नका. म्हणतो मी याले पंढरपूरला जायचं काय करू. याने मन बुद्धी चित्त अहंकार पटत तुमले दिदीनं आणखी काय पाहिजे. समर्पण स्त्रियांचा गुणधर्म आहे, आक्रमण पुरुष चित्ताचं आहे. ते पुरुष चित्तच असं येडी गाली फिर राहिनं. मी स्त्रियांना कधीच म्हणणार नाही तुम्ही माणसांना बैल बनवून टाकतात, कधीच बोलणार नाही. कारण तुम्ही धर्मपत्नी आहात. धर्म चुकीचं काम करत नाही. धर्मपत्नी बनवून आपल्या प्रत्येकाच्या घरात आलेलं आहे स्त्रीचं रूप घेऊन. मी तुम्हाला कशाला बोलू की तुम्ही माणसांना बैल करून टाकलं. तुमने चूक नाही, तुम्ही निश्चित दुसऱ्या उकलतीच्या यासत्या मला घालतं सामना. ज्योत्या देवाना बेदम नाही, चालणं गाड पैबार. तुमची चूक नाही. मन चूक आहे का, माझी चूक आहे नाही का. विठाल विठाला 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 विठाला. काही झालं तरी हे भगवंता तुम्हाला सासुरवासी इथे बनवलंय यांच्यामध्ये. पण एक बारकावे पाहिले का, बापरे चेंज झालं का. चालेल. विठाल विठाल विठाला 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 विठाला. बरं 2.5 वर्ष वाटलेत का. चालेल, काही हरकत नाही. पण मला एक आश्चर्य वाटलं बा, पखवाजी बदलल्याबरोबर स्टेरिओ इकडं का तुमनं करणं म्हणून. चला काही हरकत नाही. सासूरवाशी 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 म्हटलं जातं, पण सासूरवाशिनीच्या मनामध्ये एक निषेधही असतो. अरे तू सत्ताधीश आहे ना, जरी माझी सत्ता नसेल पण लाज वाटे मना तुझा म्हणविता दास. घोडी नाही रस बोलिली यासारखे. अधिकारवाणीने का बोलू शकले माहितीये का, की सगळ्यांना आपलंसं केलं. सुरुवातीला आपण उपलक्षणात्मक जे उदाहरण वापरलं होतं, काही स्त्रियांमध्ये अशी जादू आहे. सासूलाही आई बनवून टाकलं, सासऱ्याला बाप बनवून टाकलं.
नवऱ्याचं तर रिझर्वेशन 7 जन्माचं करून टाकलं. दोरे गुंडाळत 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 त्या वड बारीक पडी चालणार. आता एक दारुड्या नवरा होता, तो दारू मा तो वडले चक्कर मारी होना. आणि घरी येऊन त्याच्या पत्नीने विचारलं, तुम्ही वेळे झाले का म्हणे? आज वट सावित्री पौर्णिमा आमच्या बायांचा सण आहे, आमचं व्रत आहे, ते आम्ही जातो बाया बाया. आता तुम्ही तिकडे जाऊन आले, सगळ्या गल्लीतल्या माझ्या मैत्रिणी हसायच्या, काय वेडेपणा करता तुम्ही? म्हणे मी येडापणा करायला नाही जायलो, तू ना दोरा कोणता आहे ते देखायला जायलो तू. की समजा वडणी प्रसन्न व्हावं म्हण तर ती गुतामुत मग तू ना दोरा कवय चापडी त्याले. आणि विनोदी माणूस दारू जरी प्यायचं तरी तो म्हणे, तू जर हे एवढं सगळं केलं पण म्हण एक ध्यान मग गणित बैस राहिना नाही म्हणे. ती म्हणे, तुमनं काय गणित ऊस केलचे आणखी? म्हणे, ऐक तुम्हाला 20 रुपया दे, मी एक आर्थिंग लाईलयस, एक चक्कर मी कंट्री मारी आणि मग तुला विचारत. म्हणे जगायचं असलं तर व्यवस्थित जगा, तेच तुला सांगितलं राहिलो म्हणे मी. जर मी पहिले मरी गऊ तर तू मनासाठी आराधना करशील, पण समज तू पहिले मरी गे, तू म्हणा पहिले जाई बटशी आणि मी काही 70 वर्ष मरू नाही, तू पहिले जन्म लिहिलीशी, माझं वय किती कमी राहील, मग आपलं लग्न कस काय होईल? आई त्या वडले विचारायला जायला होतं म्हणे. भ्रमामध्ये राहू नका. सत्ता चालत नाही म्हणजे काय तुम्ही बुद्धीलाही प्रश्न विचारू शकत नाहीत का? का वटवृक्षाला तुम्ही फेऱ्या मारतात? काय त्याचं खरं कारण आहे? जाणायचा प्रयत्न केला का कधी? अध्यात्म आणि विज्ञान या दोघांच्या मध्ये अध्यात्माने काय सांगितलं, त्या वटवृक्षाला तुम्ही जर दोरे गुंडाळले, एकमेकीचे म्हणजे सगळ्या बायांनी एकमेकांना वाण दिले तिथे वटवृक्षाखाली, आणि प्रत्येकीने आपल्या पतीचं नाव घेतलं, समजा 5-50 बाया असतील तर अंदाजे 2 तास तुम्हाला तिथे लागतील, म्हणजे 7 जन्म हा पती मिळेल. या श्रद्धेपोटी तुम्ही तिथे जातात. पण सत्य काय? सत्य माहिती आहे काय? ग्रीष्म ऋतू संपणार आहे, वर्षा ऋतू सुरू होणार आहे, आणि ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी सूर्य माध्यान्नावर असताना ऋतुचक्र बदलतं. ग्रीष्म म्हणजे उन्हाळा संपणार आहे. आता जरी पाऊस पडत असला तरी गारवा पूर्णपणे निर्माण होत नाही. आणि अशा ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी सूर्य डोक्यावर असताना सूर्यातून येणारे प्रखर किरण ओझोन वायूतून बाहेर येऊन वटवृक्षाच्या पानांवर जर आदळले तर त्या पानांमधून ग्रीष्म आणि वर्षा ऋतूच्या संगमावर पडलेला सूर्यप्रकाश ओझोनमधून त्या झाडाच्या पानाच्या खालच्या बाजूने थायरम नावाचा सूक्ष्म द्रव पाझरतो, आणि तो स्त्री शरीरावर पडल्यास स्त्रियांचे 99 आजार चांगले करण्याची क्षमता त्या थायरम नावाच्या सूक्ष्म द्रव्यामध्ये आहे. पण हे जर वैज्ञानिक दृष्ट्या सांगितलं, कितल्या बाया ऐकती नाही, ऐकणार नाहीत. पण हाच पती 7 जन्म मिळेल म्हणून जर थोडंसं नुसतं आमिष दाखवलं तर जातात त्याच कार्यासाठी, कार्यभार सफल होतो. पण किती दिवस तुम्ही बुद्धीच्या सासुरवासामध्ये राहाल? सत्यही जाणा ना, जाणून घ्या ना. उलट आता सुशिक्षित बावळटपणा निघाला, कुंडीमा वडणं जाणलाही राहिल्यात त्या बाया, आणि त्या एवढासा जाणणा खालतीन कताईन फिर राहिल्यात. त्या सावलीमध्ये किती वेळ राहणार आहेत? भ्रमिष्टपणा सोडणे म्हणजे सासुरवासातून बाहेर येणे. पण नाही ना, आम्हाला आंतरिक आणि बाह्य प्रतिबंध आहेत अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये. प्रभाते शिवते तुमच्या या वेदर्शना, प्रभाते
प्रभातेसी वाटे तुमच्या यावे दर्शना. सकाळी सकाळी तुमच्या दर्शनाला यावं असं वाटतं, पण नाही येऊ शकत. का नाही येऊ शकत? कारण मी सासूरवासी आहे. सासूरवासी म्हणजे नुसत्या स्त्रियाच असतात असं नाही, माणसे जास्त सासूरवासी होई जायला येतात. आता या प्रत्येक सप्त्यामध्ये ते सूचना देणारेही सांगतात, बाबांचं कीर्तन झालं, असं झालं, तसं झालं, चांगलं झालं, वाईट झालं. बहुसंख्येने आलात. उद्याचे कार्यक्रम सकाळी काकड्याला महिला मंडळांनी बहुसंख्येने यावं आणि पुरुषांनी पत्ता घ्यावा. पुरुषांना का नाही बोलवत? नुसतं महिला मंडळांनी यावं आणि पुरुषांनी काय येऊ नये? अहो महिला येतात ना, तर एकाने तर मला प्रश्न विचारला होता, म्हणे बाबा या बाया येतात घरूनच, ते निरंजनी दिवे वगैरे लावून आणतात, इथे येतात आणि बसतात काकड्यामध्ये, पण एकाही बाईला काही म्हणता येत नाही किंवा मागेही काही म्हणत नाही. आम्हीच आमच्या आरोळ्या मारतो. मग या बाया येतीच कसं आले? त्याचा प्रश्न होता. म्हटलं पा आपल्याला म्हणता येतं, आपण म्हणू, ते येतात. पण तुम्ही जर म्हणत असाल यांना काय प्राप्त होतं, तर काकड्यामधला एक सगळ्यात मोठा लाभ आहे, कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाते. इथे येऊन पांडुरंगाच्या फोटोचं, वारकऱ्यांचं, सगळ्यांचं नुसतं दर्शन झालं, देवाचं भगवंताचं दर्शन घडलं. कोटी ब्रह्म हत्या, नुसतं मुख पाहता म्हणायचा प्रश्न नाही. अजून म्हणण्यामध्ये आपण म्हणणारे आहोत, पण आपलं चित्त कुठे ना, आपलं मन कुठे ना, आपण कुठे जर असलो तर शून्य मार्ग आहे. पण नुसता भोळा भाव घेऊन त्या प्रभूचं नुसतं दर्शन जरी केलं तर 100च्या 100% प्राप्ती आहे. विठ्ठल आता हे आंतरिक प्रतिबंध वगैरे सगळे बरोबर घेऊन सोंग कोणतंही घेतलं, फायदा होतो का त्याचा? काहीच लाभ नाही. हा एक आहे बा, बावळट बनवता येईल, पण स्वतःही बावळट व्हावं लागतं. जनता जनार्दन आहे, जनतेला सगळं खरं खोटं कळतं. एका ठिकाणी तसे 3 जण साधू बनून येऊन बसले आणि अशा उंच ओट्यावर मंदिराच्या येऊन बसले. 3 जण तरणे बांड पोरं, हे बऱ्या मोठ्या ताढ्या वाढून घेतल्या, जटा पेटा, हे गबऱ्यात दांडगाला जर लटकणार तर 9 लिटरनं कुकरभर खिचडी काही जातील, एवढा दांडगा. आणि 3 साधू बनून बसले, त्यांचे भगवे कपड्यान बिपड्यान तो पसारा. आता जे यायचे ते आता येणारेच कुठे ठिकाणावर. एक जणाला नमस्कार केला, 50 रुपयाची नोट ठेवली आणि त्यांना प्रश्न काय विचारतो? आता साधूकडे जर तुम्ही गेले तर काही मी उद्धार पावेन, काही कृपा करेल नारायण, हे विचारायचं सोडलं. ते भाऊन पाय पडली ना आणि त्या बाबासले विचारे आज काय ये म्हणे, आकडा मग आज काय ये म्हणे. आता त्या बाबाने ते चला बेशरम काय का हात झटके दे ना, त्याने 50 रुपया बी चाल नाही घ्या. पण त्याचाच जोडीदार त्याला काय सांगायचं, अय यार बाबाने उत्तर देणार म्हणे. पण तो बाबा तर खिजाई पडणार. त्या बाबाने काय के म्हणे, आता असा हात घ्या, या हातले बोटे कितला आहे 5, पंजाई याच सांगेल म्हणे. हे अर्थ लावणारे हिंदीला पंजा लावून आणि नेमकं त्या रोज ये घ्या. तो भाऊ लगेच 500 रुपयाला येऊ ना, बाबा जागतीच होत बाबा आहेत. हे आपले कोणत्या बावळटला गुरु करून घेतली, यांचाही भरोसा उरला नाही. पण सगळेच बावळट नसतात. अजून एकाला थोड्या वेळाने तो पहिले त्या बाबासकडे असं घे बारकाईने पाहून घेतलं आणि मग त्या बाबांजवळ आला. म्हणे बाबाजी तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. विचार. काय विचारायचं? साधू आना पहिले तुम्ही कोण होतात म्हणे. तुम्ही 3 जण साधू व्हायले. साधू आना पहिले तुम्ही कोण होतात? ते एकाने उत्तर दिलं म्हणे आम्ही साधू आना पहिले 3 जण साडू होत म्हणे.
जण यारायला साडू होत म्हणे. म्हणे हो बाप तिघ साडूंना एकदाच वैराग्य प्राप्त झालं. आमले वैराग्याने प्राप्त जाय. त्या तिन्ही बहिणीसनी इथलं उपगाड की आमले दाड्या करायला बी पैसा राहिना नाही. आम्ही साधू गोत म्हणे. हे स्वतंत्र राहूनही काय फायदा. दिसायला साधू दिसतायत पण सोयीर आहेत ना. मग सोयीरपेक्षा सासूरवाशी बरे. सासूरवाशी कमीत कमी सोयीर होत नाहीत. हे असे अजून एक साधू होता. तो एकटा फिरायचा. असा 3-3 जणींनी टीम नाही, एकटा. तोही असा देवाच्या मंदिरावर येऊन बसला, ओट्यावर मस्त मांडीवळून बसला. त्याच्यापेक्षाही मोठ्या वयाचे माणसं गेले तरी त्यांना म्हणायचं क्या बच्चा किधर जा रहा. ओ बापरे, 85 वर्षना माणूसले बी बच्चा म्हण येतो. आणि एक 40 वर्षाचा बच्चा तिकडनं आला आणि त्याने जय सीताराम बोले. जय सीताराम काढले 50 रुपये ठेवले. बोले बाबाजी. बोले क्या बेटा. बोले बाबा एक काम करा, मला एक असा प्रश्न आहे म्हणे. मी उपगे जायला कितलं बी चांगलं वागणं की बायको मला गायाच दिवस म्हण. आणि संतापच करत जेवताना बी कधी कधी बोलत. मागे तर मागला महिना मग तिने मन मुसडा म्हटी देईन ते म्हणे. बायको अजिबात ऐकत नाही. काय करू म्हणे. ते बाबाने बॅग खोलली, एक चटई काढली, बाजूला टाकली. आडबट म्हणे का बरं. अरे मनी ऐके नाही म्हणून मी साधू होईल. आणि तू नका आता प्रश्न सोडू. बंधे को बंधा मिले छूटे कोण उपाय. सेवा कर निर्बंध की. विचाराल कुणाला तुम्ही. उपलक्षणात्मक अभंग आहे, जगद्गुरूंचं लक्षण नाही. त्यांचं तर म्हणजे असं होतं, त्यांनी आराधना केल्या होत्या अगोदरच की काही कर पण माझे चित्त तुझे पायी. तुझे ध्यान डोळा रूपाची. एवढी अवस्था ज्यांची आहे. आणि काही झालं तरी जगद्गुरु तुकाराम महाराज लक्षणात्मक बोललेच नाहीत, उपलक्षणात्मक. सगळं तुमचं आपलंय पण जनतेला दोष नाही दिला त्यांनी. तुमचे आपले प्रयत्न सुरू आहे, वाटचाल सुरू आहे, पण काहीही केलं तरी आपल्याला यश येत नाही. हे स्वतःवर घेऊन बोलले शेवटच्या. इथे अवघे वाया गेली दिसती सायास. इथे अवघे वाया गेली दिसती सायास. अवघे वाया गेली दिसती सायास.
दिसे झाल्या वेचाचा दिसे नाश दिसे झाल्या नाश वेचाचा. दिसे झाल्या वेचाचा तुका म्हणे नाश नाश दिसे झाल्या 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 वेचाचा आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही आ, आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही काका सासरवासी सासरवासी मग केले विठोबा रखुमाई 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 कुमार
देवाचं सहकार्य नसेल, कुठलंही कार्य करत असताना प्रारंभ अगदी शेवटपर्यंत जरी नेलं काहीच उपयोग नाही. प्रयत्न अयशस्वी ठरतात. त्याच्यासाठी शब्द वापरला त्यांनी, नाश दिसे झाल्या वेचाचा. वेचलं जे गेलं, काय काय वेचलं गेलं, घटिका पळे, सगळं सगळं एक एक क्षण वाया गेला त्याच्यातलं. मग या सगळ्यासाठी काय करावं लागतं? फक्त एकच करावं लागतं, चित्त सावध असावं लागतं. आणि त्यासाठी सूचना दिल्या आहेत आपल्याला. सावधान नावाचा एक शब्द वापरला गेलाय. तो नुसता प्रपंचात नाही, अध्यात्मात सुद्धा आहे, व्यवहारातही आहे. रस्त्यावर बोर्ड लिहिलेले असतात, सावधान, पुढे गाव व शाळा आहे, सावधान पुढे धोक्याचे वळण आहे, सावधान पुढे अरुंद पूल आहे, सावधान गार्ड स्टोनवरून पाणी जात असताना पुलावरून वाहन टाकू नये. सगळ्या सूचना आहेत. इतक्या प्रकारे सावध करूनही लोक टाकूनच देतात. सावधानच्याच बोर्डाला मोटरसायकल ठोकून दिली की सावधान म्हणे का ना म्हणे बुवा, या ना पुढे. सावधान करणाऱ्यांनाच फसवून टाकतात लोक. मग त्याला पश्चाताप होतो की याला का त्यांचे काढाल ग तुम्हाला. सावधानचा अर्थच नाही आम्हाला कळलं. त्यांनी तर सरळ सरळ सांगितलंय, सावधान ऐसे काय ते विचारा, सावधान ऐसे काय ते विचारा. हो सावधान ऐसे काय ते विचारा, सावधान ऐसे काय ते विचारा. हो, कोणाला सांगितलं पण? एका घटकाला नाही. आले हो संसारा सकळ ये, आले हो संसारा सकळ ये, काय ते विचारा, सावधान ऐसे काय ते विचारा, सावधान ऐसे काय ते विचारा, सावधान ऐसे. जर माहिती नसेल तर विचारा. सगळ्या भगिनी मंडळाला मी विचारतो, जिवंत आई वडील सोडून तुम्ही तुमच्या घरी प्रपंचासाठी आलेले आहात, त्यांची काही तुम्हाला आठवण येत नसेल का? 16 वर्षाच्या पोरीपासून 90 वर्षाच्या म्हातारीपर्यंत असं कोण आहे की जिला माहेरची आठवण येत नाही? नुसता माहेर शब्द उच्चारला तो तुमच्या चित्ताचा विषय आहे. कधी विचारलं तुम्हाला की दसऱ्यापासून दिवाळी किती दिवसात येते, काय उत्तर आहे? किती दिवसात येते? 21, 22, 20च म्हणाल तुम्ही, कारण तुमच्या चित्ताचा विषय. आमच्या लोकांना जर विचारलं तुम्ही पोया पाहिन साखरात कधी येस, गई कितली न रायनी कितली, आमले कथा जाणं बी नाही, आमले काही माहित बी नाही, आमच्या मनाचाही नाही, चित्ताचा नाही, कशाचाच विषय नाही, तुमच्या चित्तातला विषय. आता येथे बसलेल्या जेवढ्याही बाया आहेत, मी मागच्या वर्षी बोललो होतो पण याही वर्षी सांगतो, इथे बसलेल्या इतक्या विवाहित बायांपैकी असं एका तरी बाईला वाटतं का की आई कीर्तन सरताच मन माय मरी गी असा फोन यायला पाहिजे बा? वाटतं का? वरती बोट करा बरं, मन माय मर जायला पाहिजे बाबा. नाही वाटत ना? का नाही वाटत? आई आहे ती. का आवडते तुम्हाला आई इतकी? तुम्ही माहेरी जायच्या अगोदर तुम्हाला काय काय द्यायचंय ती सगळी पिशवी पॅक करून ठेवते, म्हणून आई आवडते. तिला माहिती आहे तुम्हाला काय द्यायचंय.
काय काय द्यायचं, काय काय नाही, काय काय द्यायचं, काय काय नाही, सगळं पॅक करून ठेवतात तुम्ही जायच्या अगोदरच. म्हणून तिला आई म्हणतात, माय म्हणतात, म्हणून माहेर येते. या आई तुम्ही फक्त जा, सांगू नका, पिशी पॅक येतात जाताच, उचला आणि लయ్या फक्त. एवढ्या आई म्हणजे त्या हाडला कंगन एवढा मुद्दा ना राहतच का? शेतका 10,000 रुपये किलो. माझ्या पत्नीने आम्हाला न माहिती ते हार कंगन एका डब्यात ठेवून दिले आणि तिलेच यात पिढी पुरी ही बी घ्यात, चालण्या बी घ्यात. आणि एक दिवशी ते डबडं उघडायला गई, नागले पापड्या भराले, निसता दोरा. आणि मग म्हणे हा माय बट्या मुंग्या खाई घ्यात. काय खाई घ्यात मुंग्या? अरे आला कंगन ठेवलं होता, छोटील देवाना होता, छोटील बी दिना नेत, अरे मोठील बी दिना नेत गरमा बोले. आई आहे काय मुलीसाठी लपवून ठेवेल आणि काय देऊन टाकेल तिचा पत्ता नाही. म्हणून तुम्हाला माहेर आवडतं. आता आमच्याकडे आम्ही एकदा काल्याचं कीर्तन करून घरी जाताना पोरगी जात होती, आज जशी आले ना जावई असे आलेले होते त्या दिवशी मुलीला घेऊन जाण्यासाठी. आणि आम्हाला त्या शेवग्याच्या शेंगा भेटल्या. पहिलेच पिशी बरी ठेव आणि त्याच्यात आम्ही गेलो. लगेच तिच्या मनात आलं या शेवगान शेंगा बी थोड्या पोरले देऊ दुबा. अशा गोल चोंबाई करेन ती पिशी मग खूपशी. त्या शेंग टासल्या काय समजत, तर लगेच अशा ताट होई जाय. आणि ताट जायत की मजार कायदा पडेल ते बी बाहेर वडलंय. तिथे सोप्यावर मी बसलेलो, माझ्या शेजारी समोर सुनबाई उभी. आई बहीण सरकत चाल राहिनी, त्या गोल गोल कर मदार कुपत त्या शेंगटा ताट होईल. आणि ते बाहेर येऊन जायचं काहीतरी दुसरं. आणि मग आम्हाला सांगायचे माईल ती राहीन तू, माईल ती राहीन तू, दे ना. आम्ही नाही म्हण राहिलो, तुझी मुलगी माझी मुलगी आहे, द्या ना. जवलंग देता येतो दे. मी सांगायला लागलो अगं म्हटलं शेंगा अशा बसणार नाहीत, 6-6 इंचाचे तुकडे करून देऊ चाकूने आणि मग अशी गड्डे बांधून ठेव. नाही तुमले समजत म्हणतो जाऊ दे, मी नुसता हिटल करत जा, तुम्हाला तेवढंच समज. सुनबाई म्हणायला लागली आई 2-2 इंचाचे तुकडे करून देते ना मी, छोटे एका कॅरी बॅगमध्ये भरा, घरी गेल्या गेल्या ताई भाजी करतील. नाही नाही तुला नाही समजव. म्हणतो ओ बहीण माले समजे राय नाही, तू कधी चालणे बडे बडे हाती बाई ग गदा पुसताय पाणी घेत नाही. अरे मनात तपास लागी राहिला नाही तीन पुढे तू कधी. आणि काय जाय त्या बैजबरी कोपसाडा मा गई पिशीने नाडी तुटी तटाड. नाडी तुटली त्या पिशवीची. कोणी तोडी? तिने तोडली. पण ती सुनबाईकडे मनकडे देखे बटनात तंडा. मग आम्ही का तो तंडा म्हटला. तू ऐकी राहिनी नाही, तू वडतोड कर राहिनी. माय असते ना मुलीच्या बाबतीत कोणाचंच ऐकत नाही. तिला तुम्ही जर माहेरी जाल ना त्या पिशीने नाडीसल्या हाताईनच डबल चिलाया मारले जा. म्हणजे जे आमले जमणं ते तुमले तरी जमाल नको. आई बहीण गईन त्या युवराजनगर पिशी मागायला म्हणे त्यांचं घर लावलेलं आहे आई युवराज भाऊचं. द मा ऐकता युवराज भाऊ युरिया पवारा ना, युरिया न्यारा युवराज न्यारा. त्या मटेरियलच्या पिशवीमध्ये ही पिशवी दिली सोडून आणि जायची वेळ आली तेव्हा पोरगी म्हणायची नाही बहीण लाज वाटच पाहिजे. आई पिशी कसं काय धरली जाऊ दे. पोरीला सांगितलं लाज नको वाटू देऊ. आई युरियान पिशी नाही, आई मायनी पिशीशी. ही आईची पिशवी आहे. जोपर्यंत जिवंत असेल ना तुमची आई तोपर्यंतच मिळेल. नंतर तुम्ही तोंडेवरी मागशात तरी मठ सरी घ्या, शिलगी घ्यात मठ बटा. फक्त ते मठ पंढरपूरलेच उरेल त्या देखी या मिळणार नाही. काही करा, आई आहे ना, माहेर आहे, माया आहे तोपर्यंत. पुढे भाऊ भावजाया सगळं प्रेम करतील. आणि ज्यांची आई मेली असेल त्या बाईंना सांगतो पिशवी नेऊ नका माहेरी, पर्सली जात जा दाखली. काही लेता बी येत नाही
काही देता बी येत नाही, कोणती आशा बी उरत नाही. पर्स घेऊन जा तरी धोका आहे, कारण आता माय नाही. भाऊजाईने जर तुमची पर्स पाहिली, लगेच तिच्या मुलीला तुमच्या भाचीला सांगून देईल, आत्यापा माय गेले, पर्स माय गेले. फोन लाग्यात आता भाची तुमच्याकडे येईल, नमस्कार करेल. तुम्हाला भाची आवडते, प्रिय असते भाची, भावाची मुलगी. डोक्यावरून तुम्ही हात फिरवता, कशी आहे बेटा, चांगली आहे ना. ती पोर लगेच सांगे, आत्या मला आई तुमने पर्स आवडी गे, मला आई पर्स द्या. आत्या येडी रास का. आत्या म्हणे, का बहीण तुला आवडणे का तुन मायला आवडणे, कोणले का आवडे ना, देऊन टाका. ज्याही वेळेस माहेरी गेल्या भाचींना काहीतरी गिफ्ट न्या, कधी पर्स न्या, कधी ड्रेस न्या. शक्य होत असेल तर 5 ग्रॅमनी मुंदी लिजा. कुणासाठी, भाचीसाठी द्या. ती भाची तुमच्यावर प्रेम करेल, आणि भाचीला आणतायत म्हणून तिची आई तुमच्यावर प्रेम करेल. मागत बसू नका, पण एकदाच भाऊजाईकडे ती भाचीच तुमच्या मुलासाठी मागून घ्या. रिकाम्या का आराया मारायनात लग्न जमतं नाहीत, लग्न जमतं नाहीत. जमाडाने टॅक्ट शिकेल्या ना, कला शिकून घ्या ना जमवायची. पण काही परस्पर आराड्या मारायच्या का नाही, लग्न जमी राहणार नाहीत, लग्न जमी राहणार नाहीत. मग त्यांना मुंजाच्या वाढच्यात तवलंग आईच बोलत फिरच्यात का. लग्न जमवा, काहीही करा. सगळ्या बायांनी मला एक सांगा, मी तुमच्या आईबद्दल बोललो, तुम्हाला कसं वाटलं सांगा ना पटकन. चांगलं वाटलं ना, गोड वाटलं का नाही, हा नाही म्हणशात का नाही, वाटलं ना गोड. आईबद्दल जे, माईबद्दल जे बोललो तुमच्या, बरं वाटलं का, वाटलं ना, मोठ्याने सांगा ना. गोड वाटलं का आईबद्दल बोललेलं, हो. हा मग नवराल बी मायरास. तिने मरी जाओ, आणि तुम्ही मायबद्दल गोड वाट राही, त्यान माय काय कर राही. हा जो भेद केलेला आहे तुमच्या चित्तामध्ये, जे भेद भरवतील त्यांचा संग कधीच करायचा नाही. ज्याके प्रियन राम बैदेही तजिये ताही कोटी बैरी सम यद्यपि परम सनेही. आपले सासू आणि आपल्यामध्ये बाईसले सांग राहिलो बरं, नाही तर तुम्ही ऐकलीच्यात सासू. बायांना सांगतो, काही करून सासूला आपली आई बनवून टाका, आणि त्या आईला चित्त, मन, तन, धन देऊन तुम्ही जर सेवा केली तर जाताना असा आशीर्वाद देऊन जाईल सासू आणि सासरे, की जा तुम्हाला भंडार भरी जाईल. त्यांनी एवढा शब्द जर वापरला, असा कोणी जगात रावण पैदा नाही झाला की तो तुमचं वाईट करू शकेल. फक्त एवढंच अगदी चित्त लावून करा. झालेली सेवा पांडुरंग चरणी सादर समर्पित करून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर महाराज